नमस्कार. आज आपण एवन स्वप्नाज किचनमध्ये बनवतोय कोल्हापुरी ठसकेबाज मटण, जे चवीला इतके चविष्ट होते की एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल. परफेक्ट कोल्हापुरी मटण कसे बनवायचे याची सर्व डिटेलमध्ये माहिती सांगितली आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि एक कमेंट नक्की करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी अर्धा किलो मटण, चांगले फ्रेश मटण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे. आता हे आपल्याला मुरवत ठेवायचे आहे. यासाठी मी घेतले आहे अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे. मटण मॅरिनेट करण्यासाठी आपण फक्त हे 3च जिन्नस वापरायचे. तर आता मटण छान आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जवळजवळ 20 मिनटं हे मटण मी असं मुरवत ठेवणार आहे. जर तुम्हाला आणखीन जास्त ठेवायचं असेल तर तुम्ही 1 तासभरही ठेवू शकता. आता या स्टेपला आपल्याला एक मसाला बनवायचा आहे. त्यासाठी मी घेतले आहे मूठभर फ्रेश कोथिंबीर, 3 ते 4 तिखट हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. आता आपण याचा एक ठेचा बनवायचा आहे. तर हा मिक्सरमध्ये मी बारीक न करता खलबत्त्यातच कुटून घेणार आहे. शक्य तितका बारीक होईल तेवढा बारीक मसाला आपल्याला हा बनवून घ्यायचा आहे. या मटणाची अस्सल कोल्हापुरी चव जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही असं खलबत्त्यातच हा मसाला कुटून घ्यायचा आहे. कारण मिक्सरमध्ये बारीक केल्यापेक्षा असं हाताने कुटलेल्या ज्या मसाल्याची चव असते ती खूप छान असते, अगदी दुपटीने चव वाढते. तर ही टिप तुम्ही नक्की फॉलो करा आणि जर ही तुम्हाला आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. आता आपण मटण शिजवून घेऊया. यासाठी मी गॅसवर ठेवले आहे कुकर आणि त्याच्यामध्ये थोडे तेल टाकून घेतले. तेल हलकेसे गरम झाले की याच्यामध्ये काही खडे मसाले घेतले. 3 ते 4 लवंगा, 3 ते 4 काळे मिरे, 3 ते 4 चक्री फूल, 2-3 छोटेसे दालचिनीचे तुकडे घेतलेत आणि थोडीशी खसखस. आता हा मसाला तेलामध्ये छान व्यवस्थित परतून घ्यायचा. खडे मसाल्याची खमंग अशी चव तेलामध्ये उतरली की आता याच्यामध्ये टाकायचा आहे एक बारीक चिरलेला कांदा. कांदा चांगला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. 1 मिनिटभर कांदा मी तेलामध्ये चांगला परतून घेतला आहे. खड्या मसाल्याचा खूप छान सुगंध येतोय. आता आपण जे हिरवं वाटण बनवलं होतं ते यामध्ये टाकायचे आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. आपण हळद ऑलरेडी मॅरिनेट करताना टाकली आहे, त्यामुळे आता हळद इथे टाकायची गरज नाही. आता मटणही आपले चांगले मुरलेले असेल. आता मटण मी याच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सर्व मसाल्यांची डिटेल माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि यानंतर मी कोणती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता मटण छान मुरलेले आहे. मसाल्यामध्ये मटण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मटणामध्ये जे पाण्याचे प्रमाण असतं ते पूर्ण आटेपर्यंत आपल्याला मटण इथे 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचे. म्हणजे मटणामधला जो थोडासा उग्रवास असतो तो निघून जातो आणि चवही खूप छान होते. आता जवळजवळ हे पाणी आटत आले आहे आणि या स्टेपला मी आता याच्यामध्ये ग्लासभर पाणी टाकणार आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कोल्हापुरी चिकन कसे बनवायचे याची ही रेसिपी मी आधी तुमच्यासोबत शेअर केली आहे. हे कोल्हापुरी मटण चवीला एकदम भन्नाट होते. चपाती किंवा गरम गरम भाकरीसोबत तुम्ही हा मटण रस्सा एन्जॉय करू शकता. आता यातलं पाणी पूर्ण आटलंय आणि छान तेल सुटेपर्यंत सुक्कं मटण मी व्यवस्थित परतून घेतलंय. आता यामध्ये ग्लासभर पाणी टाकून जवळजवळ 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत मटण शिजवून घ्यायचे. आता आपण कोल्हापुरी खास एक मसाला बनवतोय. त्यासाठी मी घेतले आहेत 2 मोठे कांदे. हे कांदे तुम्ही साल न काढता असे सुद्धा भाजू शकता, पण मी इथे साल काढून त्याचे 2 काप करून घेतले आणि एका जाळीवर हे चांगले काळसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. आता मी घेतले आहेत 2 टोमॅटोसुद्धा आपले चांगले आपल्याला भाजून घ्यायचे. आता कांदा टोमॅटो इथे भाजून तयार आहे. इथे मी घेतला आहे 2 इंच अद्रकचे तुकडे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, मूठभर कोथिंबीर. खडे मसाले आपण मटण शिजतानाच वापरले आहेत, त्यामुळे पुन्हा आता खडे मसाले टाकायची गरज नाही. आता हा भाजलेला मसाला एका मिक्सर जारमध्ये टाकून थोडेसे पाणी टाकून हा मसाला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. पुढे आपण कोल्हापुरी घाटी मसाला टाकणार आहोत, त्याने या मसाल्याला खूप छान चव येते. आता जवळजवळ कुकरच्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि गॅसची फ्लेम मी बंद केली. झाकण काढून पाहते, आपले मटण खूप छान शिजलेले दिसते. आता मटण रस्सा बनवण्यासाठी मी गॅसवर ठेवली आहे कढई. तेल चांगले तापवून घेतले आणि त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकून परतून घेतला. आता आपण जो भाजलेला मसाला होता तो यामध्ये टाकून छान व्यवस्थित कमी गॅसवर 15 मिनिटासाठी तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतून घेतला. आता त्याच्यात 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा कोल्हापुरी मटण मसाला टाकून व्यवस्थित परतून घेतलं. आता मटण शिजलेलं जे सूप होतं ते फक्त सूप यामध्ये मी टाकून घेतलं आहे आणि व्यवस्थित मिक्स केलं. अर्धा चमचा हळद,
1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा कोल्हापुरी मटण मसाला टाकून मसाला व्यवस्थित मिक्स करून याच्यात आता मटण छान व्यवस्थित परतून घ्यायचे। यात पाणी न टाकता जवळजवळ 5 ते 7 मिनिटं मी छान मटण याच्यातच शिजवून घेतले। आता या स्टेपला आपल्याला मटण रस्सा घट्ट किंवा पातळ जसा आपल्या आवडीनुसार हवा असेल तसं याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं। मी रश्श्याची कन्सिस्टन्सी खूप दाटसरही नाही किंवा पातळही नाही, मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये रस्सा ठेवला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि छान मस्त झणझणीत असा मटण रस्सा कोल्हापुरी मटण इथे आपलं तयार होत आला आहे। जवळजवळ 10 मिनिटं हे मटण मी रश्श्यामध्ये छान शिजवून घेतलं आणि मस्त झणझणीत कोल्हापुरी मटण आपल्या इथं तयार झालं आहे। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट नक्की करा। चला तर पुन्हा मिळूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये।